नमस्कार मित्रांनो, उद्योजक यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। शेळीपालनातील एक अतिशय महत्त्वाचा विषय आज या व्हिडिओच्या मार्फत मी आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे। तो टॉपिक आहे मित्रांनो की शेळ्यांची व्यवस्थित वजन वाढ होत नाही, शेळीपालन पुरत नाही। ही असं नेमकी का होतं आणि हे पुरण्यासाठी किंवा शेळ्यांची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी, तंदुरुस्त शेळ्या राहण्यासाठी काय केले पाहिजे, थोडक्यात आणि सटीक शब्दामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि 100% तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओतून मिळणार आहे, ही माझी गॅरंटी। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका। तर आपण वळू आपल्या विषयाकडे। शेळ्याची व्यवस्थित वजन वाढ होत नाही, शेळ्या तंदुरुस्त राहत नाही, शेळीपालन परवडत नाही, असे शब्द आपण खूप जणांकडून ऐकतो। मित्रांनो, हे शब्द आपण त्यांच्याकडूनच ऐकतो ज्यांना शेळीपालनामध्ये खूप कमी अनुभव आहे किंवा नवीन शेळीपालक आहेत। परंतु जे पारंपरिक शेळीपालक आहेत ते आजही शेळ्या पाळतात, आजही खुश आहेत, पहिलेही खुश होते आणि त्यांना जर विचारपूस केली तर त्यांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर येतो की शेळीपालनासारखा दुसरा व्यवसाय नाही। मग असं नेमकी का होतं, कशामुळे होतं? काहीला पुरतो, काहीला अजिबातच पुरत नाही असं ऐकण्यात येतं। तर मित्रांनो, त्यामागचं कारण आहे, सगळ्यात महत्त्वाचं कारण जर पाहिलं आपण, ते आहे नियोजन आणि त्या व्यवसायातील अनुभव। अनुभव हा व्यवसायातील सगळ्यात मोठा मार्गदर्शक, दिशादर्शक व गुरु मानला जातो। मित्रांनो, अनुभव जर नसेल तर आपला कितीही सोप्यात सोपा व्यवसाय असो किंवा कितीही प्रॉफिटेबल व्यवसाय असो, तो पुरत नाही। त्यासाठी अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो। आता खूप जणांकडून ह्या चुका होतात मित्रांनो, त्या महत्त्वाच्या चुका मी तुम्हाला सांगतो। शेळीपालन करतात पण चाऱ्याची व्यवस्थापन त्यांना करता येत नाही। चांगल्या जाती शेळ्या निवडतात, बिटल, सोजत, शिरोही, बोअर, उस्मानाबादी किंवा कोणी कोणी जनरल गावरान ही शेळ्या पाळतं। शेळ्या तर चांगल्या क्वालिटीचे घेऊन येतात, परंतु चारा नियोजन, खुराक नियोजन त्यांना व्यवस्थित जमत नाही। पहिलं उद्देश आता आहे मित्रांनो लोकांचं की मला पूर्णपणे बंदिस्त शेळीपालन करायचं आहे। शेडमध्ये शेळ्या ठेवायच्या, कंपाऊंड मारायचं शेडला, शेळ्या बाहेर फिरतील, आतमध्ये गव्हाणी ठेवायच्या, त्यांना मी जागेवर चारा टाकीन आणि माझ्या कामाला मी मोकळा। तर मित्रांनो, ही मानसिकता सगळ्याची बनलेली आहे। परंतु जर काळाचा विचार केला तर हे बी योग्य आहे, पण त्या चार भिंतीच्या आत किंवा त्या कंपाऊंडच्या आत शेळ्यांना असा आहार भेटला पाहिजे ज्याने त्यांचा सर्वांगीण विकास होईल किंवा शरीराची झीज भरून निघेल। आणि जर कदाचित असा आहार भेटला नाही तर परिणामास्पद आपल्याला शेळ्यांची तब्येत घसरताना दिसते, शेळ्या कमजोर होताना दिसतात, शेळ्या हडकुळ्या दिसतात। तर मित्रांनो, हे महत्त्वाचं कारण आहे। आपलं शेळीपालन बंदिस्त करायचं आहे आणि चाराही व्यवस्थित लावायचा नाही किंवा खायलाही त्यांना पोटभर द्यायचं नाही। मग यामुळे शेळ्या ह्या कमजोर होतात, हडकुळ्या होतात। आपण एकच चारा करतो मित्रांनो, उदाहरणार्थ आपण मक्यात चारा केला आणि दुसरा गिन्नी गवत केला। मित्रांनो, हे दोनच चारे त्यांना दिले जातात किंवा मका संपली, मका तर मल्टी कटिंग नाही पण गिन्नी गवत किंवा नेपियर ही मल्टी कटिंग आहे। मग पुन्हा दुसरी मका येऊपर्यंत आपण ते गिन्नी गवतच एकच चाऱ्याची वैरण त्यांना सतत देत राहतो। हे एक उदाहरण आहे। मग मित्रांनो, त्या एका चाऱ्यामुळे किंवा त्या दोन चाऱ्यामुळे शेळ्यांची परिपूर्णता, शरीराची झीज भरून निघत नाही आणि परिणामास्पद आपल्याला शेळ्यांची व्यवस्थित वजन वाढ दिसत नाही। जरी हा एकच चारा आपण पोटभर शेळ्यांना दिलाय, 3 वेळा देतोय, तरी सुद्धा मित्रांनो शेळ्या ह्या त्याने संतुष्ट राहत नाही। शेळ्यांचं त्याने पोट तर भरतं, परंतु शरीराची ती मागणी आहे, डिमांड आहे, वजन वाढीसाठी लागणारं जे पोषक तत्व आहे किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी शरीराची चमक बनवून राहण्यासाठी जे पोषक तत्व आहेत ते त्यांना त्यातून भेटत नाही। म्हणून आपल्याला शेळ्या ह्या हडकुळ्या दिसतात, कितीही खायला टाका, परंतु तुम्ही एकच चारा देताय, तुम्ही फक्त 2च चारे देताय, दररोज तेच किंवा शेळ्या ह्या 4 भिंतीच्या आतच बंद आहेत, त्यांना तुम्ही फ्रेश होण्यासाठी किंवा हिंडून फिरून आणण्यासाठी बाहेर सोडत नाही किंवा त्यांना नवीन चारा कधी खायला देत नाहीत। यामुळे तुम्हाला शेळ्या ह्या हडकुळ्या दिसतात, शेळ्यांची वजन वाढ होताना दिसत नाही। आणि ही चूक खूप साऱ्या लोकांची होते, नवीन शेळीपालकांची होते आणि ते म्हणतात की शेळीपालन हे पुरत नाही। आणखीन एक मोठी चुकी लोक करतात, गावरान शेळ्या पाळायच्या म्हणतात,
गावरान शेळ्या खरेदी करतात बाजारातून, वेगळ्या आठवड्या बाजारातून गावरान शेळ्या निवडून आणतात, चांगल्या क्वालिटी शेळ्या आणतात, आपल्या शेडवरती आणतात आणि ती त्यांना बंदिस्त करतात. आणि मित्रांनो खायला सुद्धा भरपूर देतात. त्यांच्यापाशी 3-4 चारे आहे खायला, भुसा आहे, खुराक आहे, व्यवस्थित खायला देतात, परंतु तरी त्यांची वजन वाढ होत नाही. मग मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर काय किंवा ह्या परिस्थितीवर आपण काय समाधान शोधायचं? तर मित्रांनो या परिस्थितीवर समाधान हे आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर हे आहे की तुम्ही आठवड्या बाजारातून ज्या गावरान शेळ्या आणलेल्या आहेत, अरे बाबा त्या शेळ्या पहिले फिरस्ती होत्या, त्यांना फिरून खाण्याची सवय होती आणि फिरून खाण्याची सवय असल्याने त्यांचा पाय जो मोकळा व्हायचा किंवा सवय त्यांना जी होती ती त्याच दिनक्रमामध्ये वाढलेले असतात लहानपणापासून. त्यामुळे त्यांना अचानक बंदिस्त केलं तर ते वातावरण त्यांना सुटेबल होत नाही. तुम्ही कितीही खायला द्या, परंतु त्याची सवय त्यांना जर नाही भेटली तर त्यांचं वजन हे वाढणार नाही. आता मांसाचं उदाहरण घ्या आपलंच. आपण जर नवीन गावाला गेलो, तिथे आपल्याला जेवण व्यवस्थित जात नाही किंवा वेळेवर भूक लागत नाही किंवा जेवणाची जागा जरी बदलली आपली, इकडच्या साईडची त्या साईडला झाली तरी सुद्धा आपल्याला व्यवस्थित वाटत नाही किंवा जेवण व्यवस्थित जात नाही. शेळ्यांचं देखील तसंच आहे मित्रांनो. जागा बदलली किंवा सवय बदलली तर व्यवस्थित जेवण त्यांना जात नाही, चारा व्यवस्थित खात नाही, खाल्ला तरी शरीराचा व्यायाम न झाल्याने, बाहेर न फिरल्याने त्यांना ते अन्न पचत नाही किंवा शरीराला ते लागत नाही. अशा प्रकारे मित्रांनो शेळ्या ह्या तंदुरुस्त होत नाही, कितीही खाऊन तंदुरुस्त होत नाही. मग शेळीपालक जे आहेत, नवीन शेळीपालक, ते म्हणतात की शेळ्या सुधारत नाही, शेळीपालन पुरत नाही. मग टेन्शनमध्ये येऊन 15,000 शेळी 8,000ला 10,000ला विकून ते मोकळे होतात आणि आपलं शेड बंद करतात. आता काही लोक म्हणतील आम्हाला तर खूप अनुभव आहे, तरी आम्हाला शेळीपालन पुरत का नाही, आमच्या शेळ्या सुधारत का नाही? जशा लोकांच्या शेळ्या दिसतात, काही लोकांच्या शेळ्या करडे, बोकड असे तंदुरुस्त, लदलत त्यांच्या अंगावरती मांस, तशा आमच्या शेळ्या काय दिसत नाही. तर मित्रांनो शेळीपालनाचे एक रूल आहे किंवा नियम आहे की मालकाने स्वतः त्यात उतरावं लागतं, त्यात लक्ष घालावं लागतं. परंतु काही लोक काय करतात मित्रांनो, अनुभव तर भरपूर आहे परंतु त्यांना त्याच्यामध्ये उतरायची लाज वाटते किंवा चारा वैरण करायची, शेळी फिरून आणण्यासाठी शेळ्या बाहेर सोडायच्या, चरण्यासाठी शेळ्या बाहेर सोडायच्या, झाडझूड करायची, तर मित्रांनो याची लाज वाटते किंवा याच्यात कमीपणा वाटतो आणि इथे सुद्धा ते चुकतात. शेळ्या चारण्यासाठी, व्यवस्थापनासाठी नोकर ठेवतात मित्रांनो. दुसऱ्याच्या हातावरती, नोकराच्या हातावरती शेळ्या सोडून देतात आणि स्वतः कुठे ड्युटी करतात, काही बाहेर दुसरे व्यवसाय पाहतात आणि नोकराच्या भरोश्यावरती किंवा कामगाराच्या भरोश्यावरती शेळीपालन करतात. इथे सुद्धा शेळीपालक चुकतो. अनुभव कितीही असला तरी तो स्वतः त्या शेळीपालन उतरत नाही, स्वतः व्यवस्थापन करत नाही, स्वतः शेळ्या चारत नाही, त्यांना चारा वैरण करत नाही, दुसऱ्याच्या भरोश्यावरती शेळ्या सोडतो. आणि मित्रांनो दुसऱ्याच्या भरोश्यावरती कोणताच उद्योग हा सहजासहजी यशस्वी होत नसतो. तर हे सुद्धा एक कारण आहे शेळीपालन न पुरण्याचं किंवा शेळ्या न सुधारण्याचं. इथेच मित्रांनो शेळीपालक हा चुकत असतो. अनुभव त्याला नाही, विचार तो करत नाही, अभ्यासू वृत्ती नाही, म्हणून त्याला शेळीपालन पुरत नाही. तर अशा प्रकारे आहे या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न उत्तर कसं वाटलं किंवा संतुष्ट वाटलं का ते कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. हा व्हिडिओ सर्व पालकांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत किंवा जे इच्छुक आहे शेळीपालन करण्यासाठी त्यांच्यापर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना या सटीक प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि त्यांनाही माहिती होईल की का बरं शेळीपालन पुरत नाहीये, का बरं शेळ्यांचा विकास होत नाहीये. तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. तुम्हाला यूट्यूब चॅनलद्वारे अशाच पद्धतीचे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायला मिळत राहतील. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला भेटूया अशा प्रकारच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.